रामाने उचलेले धनुष्यबाण ताईंचा विचार घेते आणि नंतर तुमच्या मी संगे येते. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे गणपतीपुळे आणि मी निघणार आहे सावर्डा ते रत्नागिरी. म्हणजे सावर्ड्यातून जर का मी मुंबई गोवा हायवे पकडला तर मला ऑलमोस्ट गणपतीपुळेला जायला 3 तास लागतात. पण आपल्याला एक शॉर्टकट रस्ता आहे जो की आबलोलीतून, आणि आबलोली मार्गे आपण गणपतीपुळेला जवळजवळ 1.5 तासामध्ये पोहोचणार आहेत, जे की माझ्या मित्राच्या लग्नाच्या इथे. तर संगमेश्वरची पोरगी आहे आणि रत्नागिरीचा पोरगा. पण मी सुरुवातीला जाणार आहे गणपतीपुळे आपल्या जे लाडक्या बाप्पांचं दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझी फॅमिली माझ्यासोबत असणार आहे. तर त्यांनासुद्धा थोडंसं बीचवर एन्जॉय करायचं आहे आणि बीचवरचा एन्जॉय झाल्यानंतर मी निघणार आहे लग्नाला. तर लग्नाला इथे नववधूंची दोन्ही जे नातेवाईक हे सगळी नातेवाईक येणार आहेत आणि तिकडे आपल्याला सर्वांची भेटसुद्धा होणार आहे. आणि भेट झाल्यानंतर आजचा जो कोकणातील जे पारंपरिक पद्धतीने जे लग्न जो कार्यक्रम आहे हा आपण व्हिडिओवरती दाखवायचे प्रयत्न करणार आहेत. तर मित्रांनो, जाम मजा येणार आहे इथे. लग्न घरामध्ये 4 दिवस आपले जे नातेवाईक येत असतात आणि घरामध्ये जो आनंदाचा माहोल बनवलेला असतो, इथे जाम मजा येते मित्रांनो. कारण खूप वर्षानंतर आपण पंक्तीमध्ये जेवायचा आनंद घेतला नव्हता. मुंबईमध्ये तर आपण बघतो मित्रांनो की हॉलवरती जातो आणि हॉलवरती सगळी धावपळ असते, आणि गावाला तर जो पंक्तीत जेवायचा आनंद जबरदस्त मस्त मजा येते मित्रांनो. तर तो क्षण आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायचा आहे. तर चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न लावता आपण आता लग्नाकडे जाऊया. माधगाव पूल हे ह्या नद्यांचा दोन्ही नद्यांचा संगम आहे. सर्व आता लग्न घरात उतरलो आहोत. खरं तर लग्नाची सुरुवात होते साखरपुड्याने. दोन्ही कुटुंब एकत्र येतात, मुलगा आणि मुलगी एकमेकांना अंगठी घालतात, गोडधोड वाटलं जातं आणि नव्या नात्यांची सुंदर सुरुवात होते. हळद समारंभ. हळद म्हणजे आनंद, उत्साह आणि धम्माल. घरभर पारंपरिक गाणी, ढोलकी आणि नाच सुरू असतो. वधूवरांना हळद लावून त्यांना शुभ आशीर्वाद दिले जातात. सजावट नाही, पण मनाने सजलेलं कोकणातील लग्न. कोकणातील लग्न म्हणजे फक्त लाईट, फूल आणि मोठमोठे सेट नाहीत, तर प्रेम, आपुलकी आणि नात्यांचा सुंदर उत्सव असतो. नाही लाखोंचे डेकोरेशन, नाही दिखावा,
पण घराच्या अंगणात नारळाच्या झाडाखाली गावकऱ्यांच्या प्रेमात रंगलेलं लग्न म्हणजे खरी कोकणची शान. आईच्या हाताचं जेवण, नातेवाईकांची धावपळ, ढोल ताशांचा आवाज आणि मनापासून दिलेला आशीर्वाद, असं साधं पण मनाला भिडणारं कोकणातील लग्न आयुष्यभर लक्षात राहतं. चारी बाजूनी हिरवागार निसर्ग, नारळ सुपारी बाग, पक्ष्यांचा आवाज आणि समुद्राच्या वाऱ्यात झालेलं सुंदर कोकणातील लग्न. नाही महागडी सजावट, नाही कृत्रिम लाईट्स, कारण इथे सजावट केली होती स्वतः निसर्गानेच. मातीचा सुगंध, गावाकडचं प्रेम आणि मनाला शांत करणारा कोकणचा निसर्ग, यामुळे हे लग्न प्रत्येकाच्या हृदयात घर भरून गेलं. कोकणातील अशा लग्नात फक्त 2 माणसंच नाही, तर संपूर्ण निसर्गच आनंद साजरा करताना दिसतो. संगमेश्वरची पोरगी आणि रत्नागिरीचा पोरगा, कोकणात जमलं सुंदर नातं. संगमेश्वरची गोड साधी पोरगी आणि रत्नागिरीचा मन मिळावू पोरगा, दोघांचं नातं जुळलं आणि कोकणात रंगला प्रेमाचा सुंदर सोहळा. लग्नात येणारी पाहुणे मंडळी म्हणजे लग्नाची खरी शान. कोकणातील लग्न म्हटलं की घर भरून जाणारी पाहुणे मंडळी, गप्पांचा आवाज, हसणं, खिदळणं आणि आनंदाचा माहोल. लग्न समारंभातील वडिलांचं माऊल पाहून डोळे पाणावतील. लेकीचं लग्न म्हणजे प्रत्येक वडिलांसाठी आनंद आणि भावनांचा क्षण. बाहेरून हसत असतात, पण मनात मात्र हजारो आठवणी दाटलेल्या असतात. लहानपणी हात धरून चालायला शिकवलेली लेक, आज नव्या संसारासाठी निघालेली पाहून वडिलांचं मन भरून येतं. लग्नाच्या गडबडीत सगळ्यांची काळजी घेणारे बाबा, पण स्वतःच्या डोळ्यात पाणी मात्र शांतपणे लपवतात आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचं हे मायेचं भाव, हे क्षण आयुष्यभर विसरता येत नाही. त्रिलोक जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरा निवास करण्या आवाला ऐकुनी लग्न काळ तुझ्या आठवणी बालपणीचा खेळ संपला, चाललीस तू नवघरी. बोल बोलकडे बोलतो तुझ वडिलांच्या अंगणी, श्री गणेशा गिरवितो तो हात तुझा धरून. जाई जुईचे फुल फुलले होते माझ्या अंगणी, आज समर्पित करतो तुला ग पतिराया चरणी. भक्तीचे तूच पाखरू गाईचे वासरू. मंगलम सुमंगलो देव लक्ष्मी परे देवी रुपया त्यांचं लावलं हा करा भेटवा करा.
आवाज येत नाही का? असं जरा घ्या, असं वर घ्या. हा रामाने उचलेले धनुष्यबाण सीता पेली विसरी भवते लग्न मंडपात जेवणाची मजा म्हणजे आनंदाचा वेगळाच सोहळा. कोकणातील लग्न म्हटलं की मंडपात बसून केलेलं गरमागरम जेवण म्हणजे स्वर्गीय आनंदच. पानात वाढलेला सुगंधित भात, चविष्ट आमटी, भाजी, पापड, लोणचं आणि प्रेमाने आग्रहाने करणारी माणसं. आणखीन थोडं वाढू का? हा आवाज कोकणातील लग्नाची खरी ओळख आहे. पाहुण्यांची गडबड, मित्रांची मस्ती आणि जेवताना होणाऱ्या गप्पा यामुळे लग्न मंडपात प्रत्येक क्षण खास बनतो. जेवण फक्त पोट भरत नाही तर माणसांच्या मनात प्रेम आणि आठवणी ही भरून जातात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच कोकणातील सुंदर संस्कृतीसाठी आमच्या सुभाष वनगे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.